नाराज आहे अखाडा परिषदचे कामाबद्दल, त्याबद्दल काय म्हणणार? सगळे साधू संत आमचे वरिष्ठ आहे, मार्गदर्शक सुद्धा आहे. काही वेळा वरिष्ठ असल्यामुळे त्यांची काही वेळा नाराजी असतात, काही वेळा प्रशंसाची थाप सुद्धा त्यांनी दिलेली आहे. तर मला असं वाटते त्यांच्या समन्वयाने आपण सगळे काम याच्यामध्ये करतोय. जे काही त्यांचे इश्यूज आहे त्यांचे पण नोंद पण घेतलेली आहे. त्या कामाला अजून कसं चांगली गती कसा देता येईल त्याच्यावर सुद्धा आपण स्टेप्स उचलले. पण 100% जे काही आपल्या अखाड्यांचे काम आहे त्यांना आपण वेळेत पूर्ण पण करणार आहोत. आणि त्यांच्याकडे जे काही साधू येणार आहे त्यांचे आधी त्यांचे काम पूर्ण होतील, त्याची दक्षता आणि क्वालिटीने करतील अशी पण दक्षता आपण घेतोय. नाशिकमध्ये खड्ड्याचा प्रमाण वाढलाय, आता महासभेत गोंधळ झालेला, त्याच्याबद्दल काय म्हणणार? नाशिकमध्ये जे खड्ड्याचा भाग आहे तो नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑलरेडी त्या इश्यूला टॅकल करताय, त्या इश्यूला हाताळताय. आणि रुरल एरियामध्ये PWD ला सुद्धा आणि काही भागांमध्ये MSIDC ला सुद्धा आपण त्या संदर्भातली सूचना ऑलरेडी देण्यात आलेली आहे. ओव्हरऑल नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये आपण कामाच्या संपूर्ण व्याप्ती जर बघितली तर कुंभचं निमित्त म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणात काम घेतले, ज्यांचा उपयोग नुसतं कुंभसाठी नव्हे तर आपलं जिल्हा आणि शहरासाठी 100% भविष्याचे 5 ते 10, 15 वर्षापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर टिकेल तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पण क्रिएट करतोय. रोडचे जे आपण काम करतोय त्याच्यामध्ये नुसतं रोडची कार्पेटिंग नाहीये, पण त्याच्यामध्ये 7 प्रकारची युटिलिटी, MNGL ची युटिलिटी, MSEDCL, नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनची आपली इलेक्ट्रिक युटिलिटी, PWD एरियामध्ये MSEDCL युटिलिटी, काही ठिकाणी आपल्या स्ट्रॉम ड्रेन्स आहे, आपलं वॉटर सप्लायचं आपलं पाईपलाईन नेटवर्क आहे, सिवरेजचं पाईपलाईन नेटवर्क आहे. असे नेटवर्क जे की 30-30, 40-40 वर्ष जुने आहेत त्यांना आपलं रिज्युव्हनेट करण्यात येते, जेणेकरून सिटीचा पुढचे 15 ते 20 वर्षाचा आपला संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम होऊ नये. पण याचे सोबतच जे लोकांना त्रास या संपूर्ण याचे मुळे सहन करावा लागतोय, खऱ्या अर्थाने एक प्रकारे आमच्या वतीने त्यांना सर्वांना दिलगिरी आहे. पण एवढा पण मी सांगायला इच्छुक आहे की आपला जे शहर आहे, आपला जिल्हा आहे, 12 कोटी भाविकांच्यासाठी सिंहस्तूप म्हणून आपला सज्ज होतोय. एखादा आपला घर सज्ज होताना, शहर सज्ज होताना काही वेळाचा आपला त्रास असतो, पण 100% मला खात्री आहे की या त्रासाच्या नंतर पुढचे काही महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होईल 100% लोक त्याची प्रशंसा पण करतील आणि जे आपला संपूर्ण प्रोसेसमध्ये जे त्रास झाला त्याला पण समजून